आज मी तुम्हाला फक्त एक वाटी ज्वारीच्या पिठापासून इतका पौष्टिक, हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। ज्वारीच्या पिठापासून तुम्ही कदाचित कधी बनवलेला असेल नाश्ता, पण नसेल बनवला तर तुम्ही नक्की आजचा हा नाश्ता एकदा ट्राय करून बघा। इतका पौष्टिक आहे। कधी कधी आपल्याला छोटी मोठी अशी भूक लागती, अशा वेळेस तुम्ही हे ज्वारीच्या पिठाचा हेल्दी आणि असा पौष्टिक नाश्ता बनवू शकता। ज्वारीच्या भाकरी ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी हा नाश्ता खूपच उत्तम आहे। तर चला बनवून घेऊया झटकेपीठ ज्वारीच्या पिठाचा नाश्ता। तर इकडे मी बाउल घेतलाय, एक वाटी फक्त ज्वारीचं पीठ घेतले। घरोघरी आपल्याकडे ज्वारीचं पीठ असतं, कारण आपण भाकरी वगैरे बनवतो। तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर अर्धी वाटी रवा घेतलाय। जाड बारीक रवा कोणताही वापरू शकता। रव्याने खूप छान क्रिस्पी असा नाश्ता तयार होतो। ज्वारीचं पीठ एक वाटी, अर्धी वाटी रवा घ्यायचा आणि पाणी मात्र अंदाजाने टाकायचं। ह्याचं काही मी माप वगैरे सांगत नाही, फक्त आपल्याला घट्ट बॅटर हवं आहे, जास्त पातळ आणि रनी नको आहे। हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, हे असं छानपैकी फेटून घ्यायचं। गरज भासल्यास थोडंसं पाणी टाका, म्हणजे अगदीच जर घट्ट वाटत असेल तरच पाणी टाकायचं। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकणार आहोत। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। ह्या स्टेजवर तुम्ही मेथी पालकसुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथे 1.5 चमचा मी सफेद तीळ टाकलेत। तिळाने सुद्धा खूप छान क्रिस्पी नाश्ता होतो। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडे मसाले टाकायचे। त्यामध्ये आहे 1 चमचा धना पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आपल्याला छान असा रंग येण्यासाठी। चिमूटभर हळद टाकलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट। तर लाल तिखट मी इथे 2 छोटे चमचे टाकले, कमी जास्त तुम्ही आवडीनुसार इथे तिखट वापरा। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलक्या हाताने। ज्वारीचं पीठ म्हणजे कुणाकुणाला असं आहे की भाकरी आवडत नाही खायला, पण ज्वारीच्या पिठामध्ये किती पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी आणि किती हेल्दी आहे ज्वारीच्या भाकरी। पण ज्यांना आवडत नाही भाकरी वगैरे खायला, अशा वेळेस ना तुम्ही असा हा नाश्ता जर करून दिला भाज्या वगैरे टाकून ज्वारीचा पिठाचा, तर विचार करू शकता न खाणारे सुद्धा ज्वारीचं पीठ हे नाश्त्यासोबत खाऊ शकता, म्हणजे नाश्त्यामध्ये असं खाऊ शकता। सोबत भाज्या वगैरे टाकून खूप छान हा असा पौष्टिक नाश्ता तयार होतो। लहान मुलाला तर स्पेशली भाकरी वगैरे आवडत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी तर बेस्टच आहे। मिक्स करून घेतले, थोडा वेळ ठेवायचं आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं। तुम्हाला जर साईडला थोडा आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा, कारण की काम चालू आहे बाजूच्या बिल्डिंगमध्ये, तर त्यामुळे तो आवाज येतोय व्हिडिओमध्ये। आता आपण ह्याच्यावर हे बॅटर टाकून घ्यायचं। बॅटर हे घट्ट ठेवायचं, पातळ असं रणी बनवायचं नाही। काय आपल्याला डोसे वगैरे करायचे नाहीत, हे असं धिरड्यासारखं किंवा बेसनाच्या पोळीसारखं आपल्याला हे करायचं आहे। एक परचं बेसनाची पोळी नाही खाल्ली तरी हरकत नाही, पण हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा, कारण की याच्यामध्ये सर्वात गरजेचं म्हणजे ज्वारीचं पीठ टाकले, ज्याच्यामध्ये किती गुणधर्म आहेत आणि आपल्या शरीरासाठी किती कसदार आहे ज्वारी, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आता ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं मंद आचेवर। हे असं कडक झाला, खालची साईड थोडीशी भाजून निघली की हलक्या हाताने दोन्ही साईडून असं, जर एक साईडून जमलं नाही तर असं थोडासा आधार देऊन ह्याला असं पलटी करायचं, नाही तर काय होतं तुटला जाऊ शकतो, त्यामुळे जरा जपून पलटी करायचं। बघू शकता किती सुंदर रंग आला आहे, कडकपणा किती छान तयार झाला आहे। आता दोन्ही बाजूनी छानपैकी कडक असं भाजून घ्यायचं आणि पलटी करायचं अलगद हाताने। हे बघा, सुंदर असा हा ज्वारीचा पिठाचा हेल्दी नाश्ता तयार होत आहे। विचार करू शकत नाही कोणीच की याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, म्हणजेच ज्यांना भाकरी आवडत नाही ना त्यांना कळणारच नाही की हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता आहे। आवडीने खातील आणि न सांगता भाकरीसारखं प्रोटीन पण त्यांना भेटेल। तर बघा किती छान सुंदर असे याला रंग चढला आहे, क्रिस्पीपणा तयार झाला आहे। आता आपण हे काढून घेऊया, कारण जास्त मग करपलं जाऊ शकतो। आता हे अलगद हाताने असं उचलून काढून घ्यायचं। बघा किती मस्त तयार झाला आहे हा नाश्ता। हे असे 2-4 जरी तुम्ही खाल्ले ना, किंवा 2 जरी खाल्ले तरी पुरेसे आहेत छोटे छोटे। परत आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि परत आपण बॅटर टाकून घ्यायचं आहे।
मी छोट्या बनवत आहे, तुम्ही मोठ्या साईजचं सुद्धा हे करू शकता. पण हे छोटे छोटे छान वाटतात खायला. हे बघा, प्रवासातसुद्धा तुम्ही हे नेऊ शकता. कुठे प्रवासाला जायचं असेल ते असे भरपूर सारे तुम्ही नेऊ शकता भाकरी भाजी नेण्यापेक्षा. आता सेम प्रोसेसने आपण यालासुद्धा फ्राय करून घेऊया, म्हणजे भाजून घेऊया. आता मी याच्यावरनं थोडेसे सफेद तीळ टाकते. खूप छान सुंदर दिसतात आणि खायला पण भारी वाटतात. ऑप्शन आहे कारण आपण तीळ वापरलेला आहे आतमध्ये बॅटरमध्ये, पण सुंदर दिसतो नाश्ता. भरपूर असे मी सफेद तीळ टाकून घेतलेले आहेत आणि याला आता आपण थोडासा कडक झाला खालून की पलटी करायचं. थोडा वेळ द्यायचा, मंद आचेवरच हे भाजून घ्यायचं आहे. हे बघा, ही खालची साईड अशी थोडी कडक झाली, भाजून झाली की मगच पलटी करायचं आपल्याला. इतके छान हे मस्त नाश्ता तयार होतो. हे अजून थोडंसं शेकून द्यायचं आणि मग पलटी करायचं असं चमच्याच्या साहाय्याने. हे बघा, हे अशा पद्धतीने ह्याला पलटी करून घ्यायचं. हे बघा किती मस्त भाजून निघालेलं आहे. छान ह्याच्यामध्ये कडकपणा तयार झालेला आहे आणि वरून परत थोडंसं तीळ टाकते आहे. सुंदर दिसतो नाश्ता. आता दोन्ही साईडून खरपूस असं भाजून घ्यायचं कडक होईपर्यंत. हलक्या हाताने प्रेस करायचं मंद गॅसवर. छानपैकी याला भाजून घ्यायचं. बेसनाची पोळी खरंच खाणं विसरतं आणि इतकी टेस्टी आणि क्रिस्पी लागतात ना हा नाश्ता. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ बघता बघतासुद्धा हा बनवू शकता. इतका सोपा नाश्ता आहे, झटकीपट तयार होणारा. हे बघा, तिळाची कोटिंग बघू शकता किती छान दिसते नाश्त्याला, मस्त वाटते. पाहता क्षणी आवडेल कुणाला आणि खावंसं वाटेल असा हा नाश्ता आहे. हे बघा, आता आपण ह्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं, काढून घ्यायचं प्लेटमध्ये. जास्त करपून द्यायचं नाही, फक्त पुरेसा असा कडकपणा याच्यामध्ये तयार झाला की काढून घ्यायचं. हे बघा, असं दोन्ही साईडून अलटी करून भाजून घ्यायचं. आता मी हे काढून घेते. मस्त झाला आहे क्रिस्पी. प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेला जो बॅटर आहे त्याचे मी करून घेते. पण जे दोन झाले सुरुवातीचे मी ते तुम्हाला दाखवते, कारण वेळ जातो. सर्व दाखवावं लागलं की वेळ जाईल. हे बघा, आपले हे जे सुरुवातीचे झालेत हे किती सुंदर झालेत बघू शकता तुम्ही. किती कडकपणा याच्यामध्ये तयार झाला. आतून पिठामध्ये इतका नरम सॉफ्टपणा तयार झाला आहे. आणि आपण याच्यामध्ये बटाटे टाकले नाही, इनो सोडा काहीच टाकलं नाही. बेसन पीठ नाही वापरलं, फक्त आणि फक्त ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी रवा टाकून हा क्रिस्पी टेस्टी हेल्दी नाश्ता बनवला आहे. हा नाश्ता इतका भारी लागतो ना, चहासोबत तुम्ही खाऊ शकता. स्पेशली ना हा नाश्ता तुम्ही असासुद्धा कुठेही नेऊ शकता. प्रवासात बोला किंवा असं कुठं बाहेर जायचं असेल अशा वेळेस हा नाश्ता खूप वेळापर्यंत फ्रेश राहतो, म्हणजे खराब होत नाही, कारण ज्वारीचं पीठ आहे. केचपसोबत किंवा असंच खाऊ शकता सिम्पल. तर नक्की ट्राय करा. खूप हेल्दी आहे, टेस्टी आहे. लहान मुलांना भाकरी वगैरे आवडत नाही तर त्यांना तर आवर्जून हा नाश्ता बनवून द्या. खूप चांगला त्यांची हेल्थमध्ये फरक येईल जर हे असे नाश्ते तुम्ही करून देताल तर मस्त झाला आहे, क्रिस्पी लागतो आहे आणि तिळाची कोटिंग आहे ना, मस्त वाटते खरंच. तर मला तर खूपच आवडलं. तुम्हालाही खूप आवडेल. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि असे वेगवेगळे नाश्ता करून बघायचा, कारण रोजचंच खाऊन सुद्धा कंटाळा येतो. पण जरा काहीतरी नवीन ट्राय करायचं. माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच छान नवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी बघायला भेटतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मस्त झालेला आहे नाश्ता. गरमागरम असे बनवायचे आणि खायचे. भाजी भाकरी जरी नाही केली आणि एक टाईम तुम्ही हे जरी खाल्ले ना तरी भरपूर प्रोटीन असं तुम्हाला भेटेल आणि भूक तर अजिबात लागत नाही 2-3 जरी खाल्ले तरी. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.